सोलापुरात शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून रूपभवानी मंदिरात रंगरंगोटी, वॉटरप्रूफ मंडप तसंच पूजेच्या साहित्याचे स्टॉल्स सज्ज झालेत। शारदीय नवरात्र महोत्सव सोमवारी 22 सप्टेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरू होत असून शहरात सणासुदीचं वातावरण निर्माण झालं आहे। या निमित्तानं सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली आहे। मंदिर परिसरात रंगरंगोटी, आकर्षक रोषणाई आणि स्वच्छतेची कामं पूर्ण करण्यात आली असून भक्तांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीनं वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे। भक्तांच्या सोयीसाठी पूजेच्या साहित्याचे स्टॉल्स लावण्यात आले असून प्रसाद विक्री आणि देवीच्या अलंकारांची दुकानं सजू लागली आहेत। मंदिर परिसरात गर्दी नियंत्रणासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे। दर्शनासाठी विशेष रांग व्यवस्थापन करण्यात येत असून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात आल्या आहेत। दरम्यान मंदिराच्या मुख्य पुजारी सविता पतंगे यांनी नवरात्र उत्सवाच्या तयारीची अधिक माहिती दिली। रूपाभवानीच्या मंदिरात जोरास तयारी, रंगरंगोटी, लाईटचं काम, साफसफाई हे सर्व झालेलं आहे। सर्व आता 22 सप्टेंबर 2025 मध्ये घटस्थापना होणार आहे सोमवारी। मंडप झालेले आहे, लाईटीचं काम झालेलं आहे, रंगाचं काम झालं आहे। आता सगळंच अजून तयारी चालूच आहे। रूपाभवानीच्या मंदिराचं सगळे रंगरंगोटी हे सर्व चालू आहे। शहरातील विविध सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांच्या वतीनं देखील भव्य मंडप उभारणीला वेग आला आहे। प्रत्येक मंडप आकर्षक सजावटीनं सजवला जात असून देवीच्या विविध रूपांचं दर्शन घडवण्यासाठी कलात्मक देखावे उभारले जात आहेत। धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक उपक्रमांचीही आखणी करण्यात येत असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या सहभागानं उत्सव अधिक उत्साहात साजरा होणार आहे। नवरात्रोत्सवानिमित्त पोलीस विभाग आणि महापालिका प्रशासनाकडून देखील आवश्यक ती सुरक्षा तसंच स्वच्छतेची व्यवस्था केली जात आहे। त्यामुळं नवरात्र महोत्सव काळात सोलापूर शहर उत्साह, भक्तिभाव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उजळून निघणार आहे।